मित्र व नमस्कार. तुंबाडच्या अभूतपूर्व सक्सेसनंतर लेखक दिग्दर्शक राही अनिल बर्वे घेऊन आले आहेत एक नवीन चित्रपट. त्याचं नाव आहे मयसभा, द हाऊस ऑफ इल्युजन्स. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटाविषयी. याचं पोस्टर बघूनच उत्सुकता वाढली होती की हा चित्रपट कसा असेल. नाव मयसभा आहे तर इल्युजनचे खेळ असतील का, आणि याचं कॅरेक्टर हे असं कसं आहे, मास्क घातलेला एक गुड कॅरेक्टर, आणि तुंबाडच्या मेकर्सने बनवला म्हटल्यावर काहीतरी विशेष आणि मस्त काहीतरी बघायला मिळेल अशी अपेक्षा नक्कीच होती. पण मित्र हो, माझ्या अपेक्षांवर बऱ्यापैकी पाणी फेरलं गेलं. चित्रपटात जे दाखवलंय ते बघायला चांगलं वाटतं. सगळ्यांची ॲक्टिंग उत्तम आहे, सेट डिझाईन उत्तम आहे, बॅकग्राऊंड म्युझिकही खूप छान आहे, जे बऱ्यापैकी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतं. पण मग कथेचं काय, पण मग स्क्रीन प्लेचं काय? प्रेक्षक बोर होऊच नये म्हणून तुम्ही काय केलं? कथेत येणारा एखाद दुसरा ट्विस्ट म्हणजे सर्वस्व का? आज थिएटरमध्ये मोजून 4 लोक होते आणि सगळे मोबाईल बघत होते. हे चित्रपटाचं एका अर्थाने अपयश मानलं जाईल. एकदा का कोणी बाहुबली दिला की त्याने आरआर द्यायला हवा अशी त्याच्याकडनं अपेक्षा असते. तुम्ही तुंबाड दिलात तर त्याच्यासारखीच किंबहुना त्याच्यापेक्षा सरस कल्पना किंवा कलाकृती आम्हाला तुमच्याकडनं हवी होती. तुम्ही ती केलीत, पण एका विशिष्ट वर्गासाठी. या चित्रपटाला बाहेर महोत्सवांमध्ये खूप वाहवाही मिळेल, खूप स्टार्स वगैरे अवॉर्ड्स मिळतील. पण मग सामान्य प्रेक्षकांचं काय, ज्यांना तुमच्याकडनं खूप जास्त अपेक्षा होती? आधी त्या तुंबाडच्या हिरोने म्हणजे सोहम शहाने चक्रव्यूह काढून प्रेक्षकांची घोर निराशा केली, आणि आता राही अनिल बर्वे ह्या डायरेक्टरने मयसभा काढून प्रेक्षकांची निराशा केली. तुमचा तुंबाड हा एक तुक्का होता का? नाही ना. त्यात तुम्ही खूप मेहनत घेतली होती ना. मग इथे या कथेवर मेहनत का घेतली गेली नाही? फक्त शेवटी 2-3 ट्विस्ट टाकून प्रेक्षकांना तुम्ही नाही खिळवून ठेवू शकत. लांबच लांब सायलेंट सीन, अर्थहीन संवाद वगैरे कशासाठी? केवळ माणूस तो विक्षिप्त आहे दाखवायला? त्या विक्षिप्तपणाची पण कुठेतरी सुरुवात असेल ना, काहीतरी त्याला कारण असेल. ते पटेल असं कारण सांगायला हवं होतं. अन्यथा हॉलिवूडच्या कोण्या विलनने मास्क घातला म्हणून तुम्ही पण मास्क घातला, तिकडेही दूर दाखवला म्हणून इकडेही दूर दाखवला, असं करायला नको. जावेद जाफ्रीचा विक्षिप्तपणा दाखवायला त्यांनी इतका वेळ खर्च केला आहे की इतरांचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट राहूनच गेलं आहे. इतर पात्र अचानक येतात, अचानक मैत्री करतात आणि त्यांच्यातलेच एक बनून राहतात. जावेद जाफ्रीने विक्षिप्त माणसाची कामगिरी जबरदस्त केली आहे, त्यात काही वादच नाही. पण एक दुसरं नाव नक्कीच नमूद करा असं वाटतं, ते म्हणजे वीणा जामकरचं. वीणा जामकरने जावेद जाफ्रीच्या तोडीस तोड काम केलेलं आहे. कदाचित तिला ह्या कामगिरीमुळे अजून बरेच चित्रपट मिळतील. जावेद जाफ्रीचा विक्षिप्तपणा लक्षात राहतो, तर वीणा जामकरचा बोल्ड, बिंदास, चालाक, कारस्थानी आणि लालची असा अभिनय लक्षात राहतो. कथेत आणि स्क्रीन प्लेमध्ये मार खाल्ल्यामुळे या सगळ्या ॲक्टिंगचं करायचं काय असा प्रश्न पडतो. आणि ते 2 तास आपणच एका मयसभेमध्ये अडकलेलो आहोत अशी आपली गत होते. केव्हा एकदाचा चित्रपट संपतो आणि आपण यातून बाहेर पडू असं आपल्याला होतं. राही अनिल बर्वे यांनी आधी जर हिरोपंती केला असता आणि नंतर मयसभा केला असता तर आम्ही याला नक्कीच चांगलं रेटिंग दिलं असतं. पण त्यांनी आधी तुंबाड केला, प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या, मग हा मयसभा, हाऊस ऑफ इल्युजन्स, ज्यात इल्युजन काहीच नव्हतं, असं घेऊन आले. त्यामुळे मी मयसभाला देईल 10 पैकी 4 मार्क्स. कारण हा चित्रपट सर्वांसाठी मुळीच नाही. ज्यांना आर्टिस्टिक मूव्ही आवडतात, ज्यांना कमालीचा किळसपणा चालतो, अशांसाठीच हा मूव्ही आहे. ह्या चित्रपटाचं सेट डिझायनिंगसाठी खूप कौतुक होईल, सिनेमॅटोग्राफीसाठी खूप कौतुक होईल, कॅमेरा वर्कसाठी खूप कौतुक होईल. विविध महोत्सवांमध्ये हा नक्कीच बाजी मारेल. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. बाकी तुम्ही हा मूव्ही बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.